नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहीत आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. त्याचप्रमाणे आमचा चॅनल हा फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं समजू नका. इंग्रजी स्पीकिंग आहे त्याचबरोबर तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये शालेय शिक्षणचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना इंग्रजी भाषा शिकायची आहे त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं असं टॉपिक दिलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि जे काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत, जे काही लर्निंग विषयी, इंग्रजी स्पीकिंग विषयी आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींशी, प्रियजनांना पण याचा फायदा घेता येईल. आमचा चॅनलवर एज लिमिट अशी काही नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. चला तर मग आता वेळ न घालवता टॉपिकला सुरुवात करू. लास्ट टॉपिकमध्ये आपण माय सिस्टर बघितलेले. आता ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत माय ब्रदर. चला तर मग सुरुवात करू. पहिल्यांदा इंग्रजीमध्ये बघणार आहोत, त्यानंतर मराठीमध्ये बघणार आहोत. सुरू करू. बघा इंग्रजीमध्ये. A brother is an important person in our life. He is our role model and best friend, with whom we share a special bond. A brother makes our lives fun, exciting, and lively. Having an elder or younger brother is a blessing. Their companionship makes us feel comfortable, and their love is like a treasure. My brother is my best friend who supports me in every challenging situation in life. My brother's name is Sarthak. He is 32 years old and he works as a senior supervisor in Tata Consultancy Services. I am lucky to have such a caring brothers who helps with my school homeworks, plays cricket, and support me with everything in life. My brother takes me to the mall every weekend. My brothers makes me feel safe and confident. My brothers enlighten my day with funny jokes. My brother is an amazing football player. My brother was the fastest runner in the entire school. My brother is very good in mathematics and science. His support, unconditional love, and care are priceless. My brother is not just an elder brother, but my sunshine and role model. My brother keeps me safe from every difficult situation. His guidance has been invaluable and he always encourages me to aim for the best. Sometimes my brothers and I are at odds, especially when we are flying kites or eating sweets during festivals. I love my brothers and our bond is priceless. My brother has a great sense of humor. The way he cracks up jokes and make me laugh in challenging situations is just remarkable. Spending times with him is always a joyous experience filled with laughter and shared memories. No matter how tough the situation, he has a way of making everything seem lighter and more manageable. My brother is everything to me. He is my guiding light, my best friend, my mentors, and a source of endless joy in my life. Thanks to his presence, it has
मेड माय लाईफ अ ब्युटिफुल जर्नी. आय विल ऑलवेज लव्ह माय ब्रदर. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये आहे. त्याच्यानंतर त्याचंच ट्रान्सलेट मराठीमध्ये दिलेलं आहे ते पाहू. माय ब्रदर, माझा भाऊ. भाऊ आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. तो आमचा आदर्श आणि सर्वात चांगला मित्र आहे, ज्याच्याशी आमचा एक विशेष संबंध आहे. एक बांधव आपले जीवन आनंदी, उत्साही आणि चैतन्यमय बनवतो. मोठा किंवा धाकटा भाऊ असणे एक आशीर्वाद आहे. त्यांच्या सहवासामुळे आपल्याला सुखावह वाटते आणि त्यांचे प्रेम खजिन्यासारखे आहे. माझा भाऊ माझा चांगला मित्र आहे. आयुष्यातील प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीत तो मला साथ देतो. माझ्या भावाचे नाव सार्थक आहे. तो 32 वर्षाचा आहे आणि तो टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून काम करतो. माझ्या शाळेच्या गृहपाठात मदत करणारा, क्रिकेट खेळणारा आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करणारा असा काळजीवाहू भाऊ मिळणे हे माझं भाग्य आहे. माझा भाऊ दर विकेंडला मला मॉलमध्ये घेऊन जातो. माझा भाऊ मला सुरक्षित आणि आत्मविश्वास देतो. माझे दिवस माझ्या भावाच्या मजेशीर विनोदाने उजाडतात. माझा भाऊ एक अप्रतिम फुटबॉल खेळाडू आहे. माझा भाऊ संपूर्ण शाळेत सर्वात वेगवान धावपटू होता. माझा भाऊ गणित आणि विज्ञानात खूप चांगला आहे. त्याचे समर्थन, बिनशर्त प्रेम आणि काळजी अमूल्य आहे. माझा भाऊ फक्त मोठा भाऊ नाही, तर माझा आदर्श आहे. माझा भाऊ मला प्रत्येक कठीण प्रसंगातून सुरक्षित ठेवतो. त्याचे मार्गदर्शन अमूल्य आहे आणि ते मला नेहमीच सर्वोत्तम ध्येयासाठी प्रोत्साहित करतात. काही वेळा माझे आणि माझ्या भावाचे मतभेद होतात, विशेषतः जेव्हा आपण सणांच्या वेळी पतंग उडवत असतो किंवा मिठाई खात असतो. माझे माझ्या भावावर प्रेम आहे आणि आमचे नातेबंध अमूल्य आहेत. माझ्या भावाला विनोदाची उत्तम जाणीव आहे. आव्हानात्मक परिस्थितीत त्याने ज्या प्रकारे विनोद केले आणि मला हसावले ते उल्लेखनीय आहे. त्याच्यासोबत वेळ घालवणे हा नेहमीच एक आनंददायी अनुभव असतो, जो हसण्याने भरलेला असतो आणि आठवणी शेअर करतो. परिस्थिती कितीही खडतर असली तरी प्रत्येक गोष्ट हलकी आणि अधिक आटोपशीर वाटण्याचा एक मार्ग त्याच्याकडे आहे. माझा भाऊ माझ्यासाठी सर्वस्व आहे. तो माझा मार्गदर्शक, सर्वात चांगला मित्र आणि माझ्या जीवनातील अनंत आनंदाचा स्रोत आहे. त्याच्या उपस्थितीमुळे माझे आयुष्य एक सुंदर प्रवास बनले आहे. मी माझ्या भावावर नेहमीच प्रेम करेन. अशा प्रकारे माझा भाऊ हा एसे आहे, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. याचे डबल बेनिफिट्स तुम्हाला होतात. काय तर इंग्रजीमध्ये विचारलं तर पण आपण सांगू शकतो, प्लस तुम्हाला मराठीमध्ये पण विचारलं तर पण तुम्ही ते सांगू शकतात. ह्याच्यातले बहुतेक क्वालिटी म्हणजे जास्तीत जास्त जे काही क्वालिटीज आहेत ती आपल्या भावाशी निगडीत आहेत आणि तेच ॲक्युरेट आहेत. त्याप्रमाणे तुम्ही सांगू शकता. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन करा. कळलं नसेल तर पुन्हा तुम्ही पॅरेग्राफ बघा, तो जे व्हिडिओ बघा आणि लिहून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तो प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही व्यवस्थित करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते सगळं काही ते लक्षात राहील. त्याचप्रमाणे आमचे अजून पण आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, त्याच्यावरून पण तुम्ही बरंच काही शिकू शकता. फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यामध्ये पण बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत, फोटोज दिलेले आहेत. आम्ही सेंटेन्सेस देत असतो. त्याचप्रमाणे व्होकॅब्युलरी तुमची चांगली व्हावी म्हणून वर्ड्स देत असतो. अशा प्रकारे ओव्हरऑल परफेक्ट असं इंग्रजी स्पीकिंगचं पॅकेज पण तुम्हाला तिथे व्यवस्थित मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ नावाने. तिथे पण आमच्या स्टोरीज असतात. त्याचप्रमाणे मोटिवेशनल स्पीचेस वगैरे आहेत. आणि त्यामध्ये स्टोरीमध्ये आम्ही मेन काय करतो तर इंग्रजी भाषेचा जास्त उपयोग करतो, जेणेकरून त्यांचं कॉन्व्हर्सेशन कसं होतं, काय होतं ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि तुम्ही पण त्याच्यातून शिकू शकतात. म्हणून तुम्हाला
एक तर तुम्हाला एज्युकेटेडले म्हणजे तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या पण तिथे हे शैक्षणिकदृष्ट्या पण त्याचा वापर होतो प्रतिलिपी अकाउंट पेजचा, प्लस तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी पण तुम्हाला त्याचा वापर होतो. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं लिंक्डइन अकाउंट पण आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आमची थोडीफार माहिती दिलेली असते. त्याच्यामुळे तिथे पण जाऊन तुम्ही आमच्या लिंक्डइन अकाउंटला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ झालेला आहे, संपलेला आहे. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन इन्फॉर्मेशन घेऊन. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा बघा आणि इंग्रजीचा सराव करत राहा. धन्यवाद.